नमस्कार, मी दत्तात्रय सावंत, पुणे विभागाचा माजी शिक्षक लोकप्रतिनिधी. कालपासून देशपांडे साहेब आणि मी डायरेक्टर ऑफिस पुणे येथे थकीत बिलांच्या संदर्भामध्ये आणि अनुषंगिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात संच मान्यता वगैरे डायरेक्टर ऑफिसमध्ये काल दिवसभर होतो. आदेश मुंबईतून येणार आणि अंशतः अनुदानितची सुद्धा खाली डिस्ट्रीब्युशन करायच्या भूमिकेमध्ये आम्ही रात्री 6 पर्यंत थांबलो होतो. परंतु दुर्दैवानं तसा आदेश निघाला नाही आणि त्यामुळं आज आम्हाला मुंबईला सकाळी यावं लागलं. आज सकाळपासून मंत्रालयामध्ये हा आदेश निघाला पाहिजे याचा प्रयत्न केला. तो नेमका कसा झाला ते देशपांडे साहेब सांगतात. नमस्कार. मी परवा माझ्या एका मेसेजमध्ये मुंबईतले अधिकारी मठ्ठ आहे असं म्हटलं. मी जाणीवपूर्वक म्हणलं, पैसे मागणारी नसती 121 कोटीची ही मागच्या गुरुवारी सादर केली होती. प्रश्न एवढाच होता की वित्त विभागाकडून ती मंजूर होऊन तुमचे पगार गुढीपाडवा आणि ईद पूर्वी व्हायला पाहिजे. मी तुम्हाला गुढीपाडव्या आणि ईदच्या शुभेच्छा देखील दिल्या, परंतु तुमचा पगार वेळेवर करू शकलो नाही याबद्दल खरोखर मी दिलगिरी व्यक्त करतो. झालं कसं की यांनी जी फाईल पुटअप केली ती चुकीची मागणी करणारी पुटअप केली, त्यामुळे वित्त विभागाकडून ती नसती परत आली. आता आम्ही काल पुण्याला होतो, म्हटलं यांनी ग्रांट सोडली की पुण्याहून लवकर सोडावं. तुमच्याप्रमाणे मी देखील वाट पाहत होतो पुण्याला, परंतु आज इथे यायचं काम पडलं. नसती दुरुस्त करायचं काम पडलं, दुरुस्त नसती वित्त विभागाकडे न्यायचं काम पडलं आणि वित्त विभागाकडून 4 टेबल ती नसती मंजूर करून आज शिक्षण विभागाचा GR काढायचं काम केलं. आज 121 कोटी 2 लक्ष रुपये सोडले अंशतः अनुदानितला. त्यातले 70 कोटी सगळ्यात जास्त 0511 आहे. याचं कारण 0511चे खूपच फोन येत होते आणि आता ही भयंकर फोन येत आहेत. तुम्ही फक्त वाट पहा. साधारणतः 2 तासात तुम्हाला हा GR, 2 तास पण नाही, 5 वाजले, 6 वाजायच्या पूर्वी हा शिक्षण विभागाचा GR आज निर्गमित होईल. पण माफ करा, तुमचे पगार गुढीपाडवा आणि ईद पूर्वी करू शकलो नाही, होऊ शकले नाही, ते त्यानंतर होतील. तुर्तास एवढेच. तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा. लढतोय. धन्यवाद.